नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 18 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जी काही एसएची काही टेस्ट आहे, तर त्या टेस्ट संबंधीचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला spotlightritingforum@gmail.com या मेल आय डीवर मिळतील. MPSC मुख्य परीक्षेचा जो ग्रुप आहे तिच्यामध्ये आन्सर शीट जी आहे की मुख्य परीक्षेला जी आन्सर शीट तुम्हाला रायटिंगसाठी दिली जाते तिचा फॉर्मॅट आपण अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तर ते तुम्ही वापरू शकता तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिस करता. तुमच्यासमोर जी आता हे चित्र आहे, खरं तर हे खूप काही क्लिअर चित्र नाही आहे, पण तरीसुद्धा सिलिंग हेलिकॉप्टर त्याची तुकडी आणि त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी काही शस्त्रास्त्र आहे तर ती याच्यामध्ये आहे. आता सिलिंग हेलिकॉप्टर जे आहे भारतीय नौदलामध्ये 1971मध्ये आलं होतं बघा, 1971, आणि याला जवळपास आता 50 वर्ष पूर्ण झालीत. सो त्या अनुषंगाने हा कार्यक्रम एक झाला होता. सो सिलिंग हेलिकॉप्टर आता पोस्ट खात्याने काय केलेलं आहे, हे 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक विशेष पाकिट काढलेलं आहे सिलिंग हेलिकॉप्टरच्या तुकडीवर. भारतीय नौदलामध्ये सिलिंग हे जे हेलिकॉप्टर आहे आणि ज्याला इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन INS-30 असं म्हटलं जातं, त्याचा सुवर्ण महोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला है ना. आणि एकंदरीतच ही जी तुकडी आहे या तुकडीला हार्पून असं पण एक नाव आहे बघा, हार्पून पण याला म्हटलं जातं, तर हेही एक लक्षात ठेवा. आता पोस्ट खात्यातर्फे याच्यावर विशेष पाकिट एक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे 50 वर्ष झालं म्हणून. आता पोस्ट खातं असे पाकिटं काढत असतं बघा, पाकिट काढतं किंवा तिकीट पण काढतं वेगवेगळ्या हिस्टोरिकल व्यक्तींवर असेल किंवा एखाद्या वास्तूवर असेल, सिम्बॉलिक गोष्टी होत असतात. सो सिलिंग हेलिकॉप्टरबद्दल जर महत्त्वाचे बेसिक बघायचे असले तर नौदलामध्ये 1971मध्ये हे समाविष्ट झालं होतं. बांगलादेश मुक्तियुद्धामध्ये या सिलिंग हेलिकॉप्टरची आणि त्या तुकडीची जी काही भूमिका आहे ती फार मोलाची होती. 17 एप्रिल 1971 हेलिकॉप्टरचा ताफा नौदलात समाविष्ट करण्यात आला आणि 26 जुलै रोजी त्यांना विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात करण्यात आलं होतं. ओके, म्हणजे 71मध्ये 17 एप्रिलला ते आलं नौदलामध्ये आणि 26 जुलै रोजी विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर त्यांना तैनात करण्यात आलं. याची वैशिष्ट्य जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे बघा. हे शत्रूच्या नौकांवर हल्ला करणारी क्षेपणास्त्र, शत्रूच्या पाणबुड्यांवर हल्ला करणारे पाणतीर, टॉर्पेडो, डेप्थ चार्जेस, लांब पल्ल्याचे रडार, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर आहेत. दिवसाप्रमाणे रात्रीही शत्रूवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे. दिवसा तर ते हल्ला करूच शकतात, पण रात्री पण अटॅक करू शकतात. भर समुद्रामध्ये युद्धात युद्धनौकेच्या पुढं जाऊन शत्रूचा शोध घेणं किंवा एकंदरच रेकी करणं आणि त्याच्यावर हल्ला चढवणं ही क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच याला नौदल पथकाचं डोळे आणि कान असं म्हटलं जातं. MCQ करता लक्षात ठेवा, सिलिंग हेलिकॉप्टर जे आहे तर नौदलाचं डोळे आणि कान असं म्हटलं जातं, कारण युद्धामध्ये युद्धनौकेपासून दूर जाऊन पुढं जाऊन शत्रूची रेकी करणं, त्यांच्यावर अटॅक करणं हे ते करू शकतं. आता विक्रांत गेल्यानंतर विराट आणि आता सध्या विक्रमादित्य युद्धनौकेवर ही हेलिकॉप्टर्स तैनात आहेत. बऱ्याचदा मानवतावादी बचाव आणि पुनर्वसन मोहिमांमध्ये पण त्यांनी सहभाग घेतलेला आहे. भर समुद्रातल्या बचाव कार्यात सिलिंग हेलिकॉप्टरचा सहभाग असतो आणि एकंदरीतच त्यांचं जे काही कामगिरी आहे मानवतावादी याच्यामध्ये काम करणं, तर त्याला बेस्ट फ्रंटलाईन स्क्वॉड्रन, बेस्ट नेव्हल एअर स्क्वॉड्रन असा बहुमान पण मिळालेला आहे. सो सिलिंग हेलिकॉप्टरबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण एकंदरच 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, सुवर्ण महोत्सव आहे सिलिंग हेलिकॉप्टरच्या तुकडीचा. पोस्टाने त्याच्यावर पाकिट पण काढलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा, तिकीट नाही काढलं, पाकिट काढलेलं आहे. पोस्टाचे पाकिटं पण असतात. ओके, आजकाल ते काय मोबाईल SMS त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी हे झाल्यात. ब्लेड्स ऑफ ग्लोरी. आता ब्लेड्स ऑफ ग्लोरीला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी भेट पण दिली असेल. पुण्यातल्या सहकार नगरमधलं हे क्रिकेट संग्रहालय आहे आणि हे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट संग्रहालय असल्याचा बहुमान त्याला मिळालेला आहे पुण्यातल्या सहकार नगरमध्ये. आता या क्रिकेट संग्रहालयाची जगातलं सगळ्यात मोठं संग्रहालय म्हणून सलग तिसऱ्यांदा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. नक्कीच ही प्राऊड फिलिंग गोष्ट आहे. एकंदरीतच आता क्रिकेटचं जे काही फॅन फॉलोविंग भारतामध्ये आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता है ना, अमेरिकेतलं मियामी इथलं जे वर्ल्ड रेकॉर्ड्स अकॅडमी आहे तर त्यांनीसुद्धा या संग्रहालयाला विश्वविक्रमाने पुरस्कृत केलं होतं मागे. आता ब्लेड्स ऑफ ग्लोरी या संग्रहालयाने बाकीच्या कुठल्या संग्रहालयांना मागे टाकलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं तर तिच्यामध्ये लॉर्ड्स क्रिकेट संग्रहालय लंडन, द ब्रॅडमॅन संग्रहालय ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज क्रिकेट हेरिटेज सेंटर ग्रेनडा, न्यूझीलंड क्रिकेट संग्रहालय न्यूझीलंड,
या सर्वांना मागे टाकत एक नंबरवर जे आहे ते ब्लेड ऑफ ग्लोरी आहे. ब्लेड ऑफ ग्लोरीचे संस्थापक जे आहेत ते रोहन पाटे आहेत. तर ते एक लक्षात ठेवा, प्रश्न अपेक्षित आहे त्या काळामध्ये. 2028चं जे ऑलिम्पिक असणार आहे तिच्यामध्ये भारतीय क्रिकेट संघ सामील होणार आहेत आणि BCCIने त्याच्यासाठी होकार दिलेला आहे. 2028मध्ये लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्याच्यात भारताचा पुरुष आणि महिला असे दोन्ही क्रिकेटचे संघ सहभागी होतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI जे आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे. 2022मध्ये बर्किंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांचा खेळ खेळविण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे आता 2022मध्ये राष्ट्रकुलमध्ये महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. खरं तर ऑलिम्पिकमध्ये 1900मध्ये म्हणजे 1900मध्ये क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होता. नंतरच्या काळात तो नाही आहे. त्यातल्या त्यात आता ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल याच्यामध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर BCCIला राष्ट्रीय क्रीडा संघटना म्हणून क्रीडा मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागेल. तर ऑब्वियसली देईल आता, कारण आपला संघ सामील होणार आहे म्हटल्यानंतर क्रीडा मंत्रालय ते देईल. सो तो एक महत्त्वाचा विषय आहे. ओके. त्याच्यानंतर मीराबाई चानू आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा जी आहे 2021, त्या 2021च्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मीराबाई चानूला कांस्य पदक मिळालेलं आहे आणि ताश्कंद इथे ही स्पर्धा सुरू आहे बघा. मीराबाईने 6 अनिवार्य पात्रता स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याच्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी सुद्धा तिचं स्थान निश्चित झालेलं आहे. सो मीराबाई चानू लक्षात ठेवा, वेट लिफ्टिंग है ना. त्याच्यानंतर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा सुरू आहे बघा अलमाटी येथे 2021ची. तिच्यात रविकुमार दहिया 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक. आता खरं तर बजरंग सुवर्ण पदकाचा मानकरी होता, परंतु त्याला दुखापत झाली आणि त्याच्यामुळे अंतिम फेरीतून त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्यामुळे समोरच्या प्लेअरला सुवर्णपदक मिळालेलं आहे. सो बजरंग पुनियाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे ते दुखापतीमुळे. सो फिटनेस हा खूपच महत्त्वाचा आस्पेक्ट आहे स्पोर्ट्समध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पण जे आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्या निवृत्तीचं वय जे आहे ते 58 वर्षच राहणार आहे. कारण मधल्या काळात ही मोठी मागणी होती की केंद्र सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचं जे वय आहे निवृत्तीचं ते 60 वर्ष आहे. मग महाराष्ट्र शासनाने पण ते 58 वरून 60 वर्ष करावंच. परंतु महाराष्ट्र शासनाने ही मागणी अमान्य केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने सद्यस्थितीत निवृत्तीचं वय 58 वर्ष राहील असं स्पष्ट केलेलं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. त्याच्यानंतर शकुंतला फडणीस वय वर्ष 90 यांचं निधन झालेलं आहे. लहान मुलांसाठी सातत्याने लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका होत्या बघा आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या साहित्याला राज्य शासनाचे 3 वेळा पुरस्कार मिळालेले आहे. म्हणजे ते किती उमदं साहित्य आहे. आणि शीद फडणीस यांच्या व्यंगचित्रकलेच्या कारकिर्दीवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नाव आहे मी आणि हसरी गॅलरी. हे पुस्तक खूप गाजलं होतं. सो मी आणि हसरी गॅलरी यावर प्रश्न अपेक्षित आहे. बाकी त्यांची इतर पुस्तकं बघितली ती बरीच आहे. जवळपास 30 पुस्तकं त्यांनी पब्लिश केलेली आहे. याच्यामध्ये ढाल पाहिजे, बोलू की नको, कौतुकाचा गंगाराम, सोन्यासारखी संधी, किल्लीची गुरु किल्ली, आजीचा धडा व इतर कथा. तर लहान मुलांसाठीची ही पुस्तकं आहेत. पुरस्कार बघितलं तर यशवंत वेणू पुरस्कार त्यांना दोघांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेतर्फे दिला गेला होता आणि तो दोघी फडणीस दाम्पत्याला दिलेला आहे. सो यशवंत वेणू पुरस्कार एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर आता तुमच्यापैकी सर्वजण ओळखत असतील अशी व्यक्ती की ज्युनियर कैलेवन्नर उर्फ विवेक वय वर्ष 59 है ना. तमिळ विनोदी अभिनेते होते बघा हे. म्हणजे तुम्ही शिवाजी द बॉस चित्रपट बघितला असेल, मग त्याच्यामध्ये शिवाजी द बॉसमध्ये रजनीकांत बरोबर ज्यांचं रोल आहे सहाय्यक अभिनेता. सो ज्युनियर कलयवन उर्फ विवेक. हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे काल. तर एकंदरीतच है ना विवेक तुम्हाला माहीत असतील. आता ही व्यक्ती जी आहे मोस्ट प्रॉब्ली साऊथ इंडियन मूवीमध्ये असते आणि कॉमेडियन म्हणून एक स्वतःचं एक प्रॉपर स्थान त्यांचं होतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की माळढोक हा जो पक्षी आहे. आता माळढोक पक्षाबद्दल आपण बरंच अभ्यासत असतो. तर माळढोकच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं की माळढोकचं IUCN स्टेटस आजच्या डेटमध्ये जे आहे ते क्रिटिकली इंडेंजर्ड असं आहे. ओके. माळढोकला 1994मध्ये इंडेंजर्ड कॅटेगरीत टाकण्यात आलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये 2011मध्ये त्याला क्रिटिकली इंडेंजर्ड या कॅटेगरीत टाकण्यात आलेलं आहे. आता
ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा माळढोक जो आहे तो राजस्थानचा राज्यपक्षी आहे. MCQ करता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतात मोस्ट क्रिटिकली इंडेंजर्ड बर्ड आहे भारतातलं. आता पाकिस्तानमध्ये काय आहे ना की पाकिस्तानमध्ये याची शिकार चालू आहे. आता पाकिस्तानच्या रिटायर्ड मेजर जनरल पाकिस्तानच्या आर्मीमधले आणि त्यांची टीम आहे, तर त्यांनी हे 2 पक्षी बघा हे मारलेले आहेत आणि है ना पार हातात घेऊन फोटो काढतायत. ते चोलिस्तानचं डेझर्ट जे आहे पाकिस्तानमधलं, तर त्या याच्यामध्ये चोलिस्तान डेझर्ट जे आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. तर हेही MCQ करता एक गोष्ट लक्षात ठेवा. पण आता याच्यामध्ये एक गोष्ट येते की ग्रेट इंडियन बस्टर्ड सारखा जो पक्षी आहे क्रिटिकली इंडेंजर, तर त्याची जर अशी सरेआम म्हणजे शिकार होणार असली तर ते खूप काही चांगलं नक्कीच नाही आहे. मग आता त्याच्यामुळेच आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की राजस्थानमध्ये ह्या माळढोकची जी काही पॉप्युलेशन आहे, संख्या आहे, ती जवळपास 100च्या आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असेल. आणि ही जगाच्या 95% संख्या आहे. ओके. आणि त्याच्यामुळेच हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा. आता राजस्थान जर तुम्ही बघितलं तर राजस्थान पाकिस्तानबरोबर बॉर्डर शेअर करतो. पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत याला जोडलेला आहे राजस्थान. आणि मग बऱ्याचदा काय होतं की आपल्या इथलं असं वाटतं की आपल्या इथले पक्षी जे आहेत ते तिकडं जात असतील आणि मग तिकडं त्यांची शिकार होते. तर हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे जे आहे की एकंदरीतच माळढोक पक्षाच्या बाबतीमध्ये हे बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजेत आणि पाकिस्तानमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर नक्कीच ॲक्शन झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. राहुल कॅस्ट्रो यांचा राजीनामा दिलेला आहे बघा राहुल कॅस्ट्रो यांनी. क्युबाचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत महान नेते फिडल कॅस्ट्रो यांचे धाकटे बंधू होते. फिडल कॅस्ट्रो तुम्हाला माहीत असतील. तर फिडल कॅस्ट्रो जे आहेत त्यांच्या लहान बंधू म्हणजे आता क्युबातलं जे काही कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे तर सुरुवातीला जे काही सगळं होतं ते फिडल कॅस्ट्रोंच्या हाती होतं. फिडल कॅस्ट्रो यांचा रेफरन्स आपल्याला आला होता बघा मेरेडोनाच्या बाबतीमध्ये. हा रेफरन्स आला होता. मेरेडोनाला ज्यावेळेस व्यसन मुक्ती करायची होती त्यांनी क्युबा निवडलं होतं वगैरे वगैरे. फिडल कॅस्ट्रो यांनी ते पायउतार झाले सत्तेतून. नंतर त्यांच्या भावाकडं राहुल कॅस्ट्रोकडं सगळे जे काही सूत्र होते सत्तेचे ते गेले होते. परंतु आता त्यांनी प्रथम सचिवपद जे आहे पक्षाचं त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि जवळपास 60 वर्षातून पहिल्यांदाच कॅस्ट्रो विना देशाचा कारभार चालणार आहे. म्हणजे पहिले फिडल कॅस्ट्रो नंतर राहुल कॅस्ट्रो, तर आता कॅस्ट्रो शिवाय चालणार आहे. आणि नवीन पिढीकडं ते जे आहेत ते सूत्र दिली जातील. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं आहे की मिग्वेल डॅझग्नेल यांच्याकडं पक्षाच्या अध्यक्षाची सूत्र जाऊ शकतात आणि त्यांच्याकडे हे जाऊ शकतं. सो कॅस्ट्रो युग आता एकंदरीतच क्युबाच्या राजकारणातलं ते समाप्त झालेलं आहे. तुमच्यासमोर जे आहे ते राहुल कॅस्ट्रो आहेत. ओके. आता क्युबा हा देश बघा, क्युबा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. क्युबा विचारला जाऊ शकतो. आता हा इकडे फ्लोरिडा US आहे बघा वरती, गल्फ ऑफ मेक्सिको आहे हे. आणि हा जो रिजन आहे हा सगळा क्युबा आहे. क्युबामधलं हे हवाना जे आहे, हवानाच्या सिगार फेमस आहेत बघा, तर ते एक महत्त्वाचं आहे. सेरा डी लॉस ओरंगस हे पण मागे एकदा न्यूजमध्ये होतं, तर तेही महत्त्वाचं आहे. ओके. सो अटलांटिक ओशन, स्ट्रेट ऑफ फ्लोरिडा है ना, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की जपान आणि अमेरिका हे आता एकत्र आलेले आहेत. आता खरं तर ही भेट आहे याच्यातून खूप काही हाती येत नसतं, पण चला चीनला पण ते जरा त्रासदायक झालेलं आहे. जो बायडन आणि योशिहिदे सुगा जे आहे, तर जपानचे पंतप्रधान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतलेली आहे वॉशिंग्टनमध्ये. आणि आता चीन असं म्हणतं की हे विभाजनाचा प्रयत्न आहे की छोटे छोटे गट बनवून तुम्ही विभाजन करताय वगैरे. तर चीनने असलं बोलणं म्हणजे ते है ना, तर ठीक आहे आता चीन आहे बडबड करताय सोडून द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे फ्लेमिंगोज आहेत बघा. नवी मुंबई जो आहे तो युरोपात हिवाळ्याला सुरुवात होताच ना लक्षावधी फ्लेमिंगो पक्षी जे असतात ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी भारतात स्थलांतरित होत असतात. आणि खाडी किनाऱ्यालगतचं जे काही पोषक हवामान आहे मुबलक खाद्य त्यांना मिळतं. सो मुंबई महानगरपालिकेजवळचं फ्लेमिंगो पक्षाचं आगमन जे आहे त्याला गुलाबी लाटा म्हणून तयार आलं आहे. हे फ्लेमिंगो तुम्ही जे काही स्थलांतरित पक्षी बघता पुस्तकामध्ये तर तिच्यात तुम्हाला फ्लेमिंगो एक महत्त्वाचा पक्षी सापडतो. केशवराव जेधे जे आहेत तर त्यांची एकंदर रौप्य महोत्सवी जयंती 21 एप्रिलला आहे. केशवराव जेधे आणि त्यांच्याशी रिलेटेड महाराष्ट्रातले बरेचसे रेफरन्सेस जे आहे जे MPSC मेन्स करता तुम्हाला गरजेचे असू शकतात. तर एकंदरच केशवराव जेधे त्यांच्याशी रिलेटेड बाबी तुम्ही बघणं अपेक्षित आहे. आणि हे आर्टिकल जे आहे ते MPSC मेनच्या ग्रुपवर पण टाकलेलं आहे. त्या सर्व ग्रुपवर स्पॉटलाईटच्या येईल, तो डोंट वरी अबाउट दॅट, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर ब्रिटिश राजघराण्यातले जे प्रिन्स फिलिप आहेत, ओके, अर्थात ड्यूक ऑफ एडिनबरा, त्यांचं 9 एप्रिलला निधन झालं होतं आणि त्यांची अंत्ययात्रा आहे बघा. 30 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे एकंदरीतच करोना आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. ओके. सो
अखेरची मानवंदना त्यांना काल देण्यात आली 17 एप्रिल 2021. सो एक महत्त्वाचं मत आहे, एक युग तिच्यातलं संपलं. 16 एप्रिलचे प्रश्न बघा. क्रिमिया हा प्रदेश कोणत्या दोन समुद्रांच्या मध्यभागी स्थित आहे? तर हा अझोव समुद्र आणि काळा समुद्र याच्यामध्ये स्थित आहे बघा. खालीलपैकी कोणत्या साड्या ओडिसात तयार होतात? बोमकाई, डोंगरिया, टसर. ओके, या 3 तयार होतात. कांजीवरम आणि पैठणी नाही. त्याच्यानंतर डॉक्टर कल्याण बॅनर्जी यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. डेंग्यू विषाणूचे जनुकीय मार्कर सर्वप्रथम त्यांनी निश्चित केले, बरोबर. टिश्यू कल्चर प्रकारात कायसुनूर फॉरेस्ट डिसीज KFD वरील लस सर्वप्रथम त्यांनी शोधली. हेही बरोबर आहे. सो दोन्ही बरोबर आहे. गृह मंत्रालयाने 156 देशांना ई-व्हिसा सुविधा खालीलपैकी कोणत्या कारणासाठी दिलेली आहे? व्यापार, वैद्यकीय उपचार, पर्यटन, जागतिक परिषदा. पर्यटन सोडून सर्व कारणांसाठी दिलेली आहे. ओके, सो ड. न्यायाधीश DK जैन समिती कशाशी संबंधित आहे? इस्रोमधली जी काही हेरगिरी होती त्याच्याशी संबंधित आहे बघा. त्याच्यानंतर कोन्याक जमात कोणत्या राज्यातील जमात आहे? आसाम, नागालँड, मध्य प्रदेश, केरळ. गुगल टाईम लॅब्सबाबत बिनचूक विधान निवडा. गुगल अर्थमध्ये टाईम लॅब्सचा समावेश करण्यात आलेला आहे. गेल्या 4 दशकातील पृथ्वीवरील वातावरणातील बदल यामुळे पाहता येणार आहेत. 2017 नंतर गुगलने केलेला हा सर्वात महत्त्वाचा अपडेट मानला जातो आहे. फक्त ब. रेस टू झिरो या जागतिक उपक्रमात सहभागी नसलेले महाराष्ट्रातील शहर ओळखा. पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई. अन्नपूर्णा शिखराबद्दल बिनचूक नसलेले विधान ओळखा. जगातील 10वे सर्वोच्च शिखर आहे. उंची 8091 मीटर आहे. 2020 जगात प्रथमच गिरीप्रेमी संस्थेद्वारे हे शिखर सर करण्यात आले. फक्त क. लेट मी से इट नाव हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? राकेश मारिया, सुरेश रैना, शशी थरूर, मोहनलाल. सो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.